हॅलो एव्हरीवन. बरेच डीएम येत होते की तुम्ही पायपिंग कशी करता, तर मी याची रील टाकणार आहे. पायपिंग मी कशी करते. हा आहे आपला कपडा. तर हा कपडा गोल्डन आणि सिल्वर मिक्स आहे. गोल्डन नाही आणि सिल्वरही नाही. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा कपडा आहे. आणि ही आहे कॉड पायपिंगची दोरी आहे. यासाठी आपण याची तिरपी पट्टी काढून घेतलेली आहे. हे पहा, तुम्हाला ज्याची पायपिंग करायची त्याची तिरपी पट्टी काढून घ्यायची आहे आणि याच्यावरती लावण्यासाठी एक अस्तरची एक अशी तिरपी पट्टी काढून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला दाखवते पायपिंग कशी करायची. या पायपिंगच्या कापडामध्ये आपल्याला ही दोरी अशा पद्धतीने ठेवायची आहे. अशा पद्धतीने फिक्स करायचंय आणि ही दोरी आणि हे कापड अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं. अशी पायपिंग तयार करून घ्यायची आहे. ही तयार केलेली आपण पायपिंग अशा पद्धतीने, म्हणजे जिथं हुकची लुकची तुमची पट्टी असेल त्याच्या पुढे अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायची आहे. आणि जिथं आपण ही टिप आहे, जिथं नॉट टाकली तुम्ही ती दोरी टाकली आतून त्याला जी टिप आलेली आहे त्याच टिपेवर आपण अशा पद्धतीने ते टिप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने ही पाहू शकता तुम्ही. मी अशा पद्धतीने फ्रंट साईडला ही पायपिंग जोडून घेतलेली आहे. आता त्याच्यावरती आपल्याला जी तुम्ही जी अस्तरची पट्टी काढलेली आहे ही अस्तरची पट्टी याच्यावर अशा पद्धतीने ठेवायची आहे. आणि अस्तरच्या पट्टीच्या वरती जिथून आपण जी दोरी आहे त्याच्या साईडने टिप मारली आहे, पहा मी त्याच साईडने परत टिप मारते. तिथूनच एकदा त्याच टिपवर आपल्याला टिप द्यायची आहे. आणि ही टिप दिल्यानंतर आपल्याला थोडंसं नॉचिंग करायचंय. याला नॉचिंग नाही केलं तरी चालतं, पण मी करते. ह्या अस्तरला नॉचिंग नाही केलं तरी चालतं. इथं कंपल्सरी तुम्हाला नॉचिंगच करायचंय. मग एकदम व्यवस्थित अशी तुमची पायपिंग होते आणि ती पलटते. हे पहा, आता जे अस्तर आहे हे आपल्याला आतमध्ये अशा पद्धतीने दुमडायचं आहे आणि परत त्याच टिपेवरून टिप द्यायची आहे. तुम्हाला थोडासा दाब उचलत उचलत तुम्हाला ही टिप मारायची आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने पायपिंग तयार होते. अंडरग्राऊंड पायपिंग असे म्हणतात या पायपिंगला, जे की आपल्याला ती वरून टोचतही नाही. घातल्यानंतर कस्टमरची ओरड असते की ती पायपिंग टोचते. हे अस्तर उरलेलं अस्तर आपण अशा पद्धतीने कट करून घेतलंय आणि पुढचाही थोडासा भाग कट केला. आता काय करायचंय, हे जे अस्तर आहे आपण जी टिप मारलेली आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करायचंय तुम्हाला. आणि उलट्या साईडने, म्हणजे जिथं अस्तर जोडलेलं आहे त्या साईडने दाबाच्या अंतरावर अशा पद्धतीने तुम्हाला ती टिप द्यायची आहे वरतून. आणि जिथं हुक किंवा लुकची आपण साईड होती तिथं थोडंसं सोडलेलं होतं, तिथं अशा पद्धतीने दुमडायचंय. हे आतमध्ये जातं, म्हणजे हे पण वरतून येत नाही, दिसत नाही. याला म्हणतात अंडरग्राऊंड पायपिंग. आता तुम्ही फायनल याची पाहू शकता वरतूनही, आणि किती सुंदर अशा पद्धतीने पायपिंग तयार होते. थोडीशी प्रेस मारायची आहे म्हणजे एकदम फिनिशिंग आणि एकदम छान अशा पद्धतीने ही पायपिंग दिसते. तुम्हाला ही टिप्स कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.